एकदा का या पद्धतीने तुम्ही चिकन बनवलं ना, तर त्याची चव तुमच्या जिभेवर कित्येक दिवस रेंगाळत राहील. तर बघा, मस्त असं ज्युसी आणि चटपटीत आपलं हे चिकन तयार झालंय. तुम्हाला मी ते तोडून देखील दाखवते. बघा, आतपर्यंत मस्त असा मसाला गेलेला आहे. चला तर मग रेसिपी बघूया. त्यासाठी मी इथे चिकन आधी स्वच्छ धुवून घेतलंय. नंतर याच्यामध्ये हळद, मीठ, आलं लसणाची पेस्ट आणि लिंबाचा रस घातलाय. आधी हे सगळं चांगलं चिकनला लावून घ्यायचं आणि हे मॅरिनेशनला आपण ठेवून घेऊ. कमीत कमी 1 तास तरी ठेवायचं. जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवायचा. दुसरीकडे तेल गरम करून घेतलं. याच्यामध्ये कांदा टाकायचा. 3 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले. जोपर्यंत आपला कांदा फ्राय होतोय ना, तोपर्यंत एका पॅनमध्ये एक मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी 2 चमचे धने, 1 चमचा जिरं, 1 चमचा सौंफ आणि काही खडे मसाले घेतले. 2 तेजपान घ्यायचे. जेही खडे मसाले तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता हे चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे चांगलं असं गरम करून घ्यायचं. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पावडर तयार करून घ्यायची. जेव्हाही हा फ्रेश मसाला घालून तुम्ही भाजी तयार केली ना, तर त्याची चव अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून बघा. आता दुसरीकडे बघा, आपला कांदासुद्धा फ्राय झाला आहे. नंतर याच्यामध्ये परत थोडीशी मी आलं लसणाची पेस्ट घातली आहे. 2 हिरवी मिरच्या बारीक कट करून आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. यावेळी ना ही कोथिंबीर घातल्यामुळे याची चव खूप छान लागते. सोबतच साधं रोजचं लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर म्हणजे ना याने कलर खूप छान येईल. आता हे तेलामध्ये परतून घेतले. नंतर याच्यामध्ये 2 टमाटरची प्युरी घातली आहे. आता ही सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. चांगला हा मसाला ड्राय होईपर्यंत आपण हा शिजवून घेणार आहे. आता याच्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला होता त्यातला 1 चमचा मी आधी घातलेला आहे. आता परत एकदा मिक्स करून घेऊया. तर 1 चमचा आपण नंतर घालणार आहे. आता याच्यामध्ये हे चिकन घालून घेऊया. तर आता हे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे हा मसाला लागला गेला पाहिजे. आता याला आपण झाकून शिजवून घेऊ. कमीत कमी 10 ते 12 मिनटं आपण हे मंद आचेवर शिजवून घेतलं होतं. आता एकदा आपण हे परत फिरवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला यावेळी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं असेल ना, तर घालू शकता किंवा जशी ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. तर मी इथे खूप जास्त ग्रेव्ही करणार नाही आहे. मी इथे थोडंसं पाणी घातलं आहे. परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला झाकून परत आपल्याला 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे कमी गॅसवर मी इथे 10 मिनटं शिजवून घेतलं आहे. आता बघा, मस्त अशी चमचमीत आपली ही चिकनची भाजी तयार झाली आहे. आता तुम्हाला हे थोडं थपथपीत दिसत असेल, पण थोडंसं थंड झाल्यानंतर ना मस्त असं घट्टसर आपला हा चिकन मसाला तयार होतो. वरून मस्त परत 1 चमचा ही गरम मसाल्याची पावडर घातली आहे. कोथिंबीर घालायची आणि एकदा परत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं चमचमीत आपलं हे चिकन तयार झालं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बघा, मी तुम्हाला हे चिकन तोडून देखील दाखवते. आतपर्यंत मस्त असं ज्युसी आणि मस्त असं मऊसूत आपलं हे चिकन तयार झालं आहे. तर चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये. त्याआधी व्हिडिओला लाईक नक्कीच करा. बाय बाय.